हॅलो. बऱ्याचदा बायका अशी कंप्लेंट करतात की मला ना ब्लीडिंग होतच नाही, किंवा मला फक्त 2 दिवसासाठीच ब्लीडिंग होतं, किंवा मग पूर्ण मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये 4 दिवसामध्ये मला हार्डली एक पॅड एका दिवसाला लागतो, तोही फिलअप होत नाही. तर हा प्रॉब्लेम आहे, म्हणजे खूप अतिशय कमी अंगावरनं जाणं. हा प्रॉब्लेम आजकाल अतिशय कॉमन झालेला आहे आणि ह्याची काही साधी कारणं आहेत तर काही आजारांशी रिलेटेड कारणं आहेत. तर आज आपण यावर डिस्कस करूया. नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी पाटील, कल्याणी होमिओपॅथी हॉलिस्टिक्समध्ये, आणि आज आपण बोलतोय स्कॅन्टी पिरियड्स म्हणजे अंगावरनं कमी जाणं याविषयी. तर ब्लीडिंग हे प्रत्येक बाईचं वेगळं असतं, कारण प्रत्येक बाई वेगळी आहे, तर तिचा प्रत्येकाचा पिरियड वेगळा असतो, त्याचा फ्लो वेगवेगळा असू शकतो, आणि फ्लो हा हॉर्मोन्सवर अवलंबून असतो, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या गर्भाशयाचं आतलं आवरण, तर त्याच्याशी रिलेटेड काही आजार असतील तरी पण तुमचा फ्लो अफेक्ट होऊ शकतो, आणि हॉर्मोनशी रिलेटेड जर काही प्रॉब्लेम असतील तर त्यामुळे सुद्धा तुमचा फ्लो अफेक्ट होऊ शकतो. तर काय कारण असू शकतात त्याच्या मागची? एकतर जेनेटिक कारण आहेत, किंवा मग मेनार्क म्हणजे जेव्हा पिरियड सुरू होतो ते इनिशियल फ्यू मंथ्स, सुरुवातीचे काही महिने, त्यावेळेला पिरियड तुमचा हॉर्मोन ऍडजस्ट होत असतात बॉडीमध्ये, त्यामुळे सुद्धा तुमचा पिरियड फार कमी होऊ शकतो. किंवा मग मेनोपॉझल एज, जेव्हा पिरियड रजोनिवृत्ती आपण जे म्हणतो, की पिरियड बंद होण्याच्या वेळेला सुद्धा कमी ब्लीडिंग होऊ शकतं, किंवा जेव्हा बाळ अंगावरनं दूध पित असतं त्यावेळेला जे हॉर्मोन सिक्रेशन होत असतात त्याच्यामुळे सुद्धा पिरियडचा फ्लो अफेक्ट होऊ शकतो. याच्याबरोबरच तुम्हाला जर काही शारीरिक किंवा मानसिक स्ट्रेस आहे, म्हणजे खूप जास्त एक्झर्शन होत असेल तरी सुद्धा तुमचा पिरियड अफेक्ट होईल, किंवा मग अतिशय जास्त मानसिक ताण तणाव आहे तर त्याच्यामुळे सुद्धा पिरियडचा फ्लो अफेक्ट होऊ शकतो. त्याच्याबरोबर तुम्ही जर सडनली खूप जास्त वजन कमी केलंय कुठच्या तरी क्रॅश डाएटमुळे, तर त्याचाही परिणाम तुमच्या हॉर्मोनच्या सायकलवर होतो, पर्यायाने पिरियड्सवर. त्याचबरोबर तुमचं वजन जर खूप जास्त अचानक वाढलं, किंवा तुम्ही ओबेस आहात, लठ्ठपणा आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा पिरियडचा फ्लो कमी होऊ शकतो. त्याचबरोबर खूप जास्त हेवी एक्सरसाइज तुम्ही करत असाल तर त्याच्यामुळे सुद्धा फ्लो अफेक्ट होऊ शकतो, किंवा अजिबातच व्यायाम करत नसाल तर त्याच्यामुळे सुद्धा स्ट्रेस हार्मोनचं प्रमाण शरीरात वाढतं आणि पर्यायाने पिरियडचा फ्लो कमी होऊ शकतो. याचबरोबर आजार आहेत जसं थायरॉइड आहे, पीसीओडी, पीसीओएस, त्याच्यानंतर अर्ली मेनोपॉज म्हणजे 40च्या आधी जर तुमची रजोनिवृत्ती येत असेल तर त्याच्यामुळे देखील तुमचा पिरियडचा फ्लो अतिशय कमी होऊ शकतो. त्याचबरोबर अशरमन सिंड्रोम नावाचा आजार आहे, त्याविषयी आपण पुन्हा एकदा कधीतरी वेगळ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहू. तर ही सगळी कारणं आहेत अंगावरनं कमी जाण्यासाठीची. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी नक्की याविषयी बोलून घ्या, रूट कॉज काय आहे ते समजून घ्या. तुम्ही माझ्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता, आपण त्याचं मूळ कारण शोधून मग त्याप्रमाणे होमिओपॅथिक ट्रीटमेंट करू शकतो. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हेवी ब्लीडिंग म्हणजे अंगावरनं खूप जास्त प्रमाणात जाणं याविषयी जाणू. तोपर्यंत बाय.